Good morning. Great. Good morning. Yeah, I know paper was very easy, right? काही वेळा तुम्हाला डिफिकल्टी येईल, काही वेळा इझी येईल. ओके. काही अडचणी आहेत त्यामध्ये क्लिअर करायचे तर आपल्याला ते पण पाहूया. सर्वांनी पेपर दिलाय का? जेवढे लेक्चरला इथे प्रेझेंट स्टुडंट्स आहेत तेवढ्यांनी सर्वांनी पेपर दिलेला आहे का? प्रामाणिक सायन्सचे आपल्याकडे तर नाव आहेतच. मला माहितीये कोण रेग्युलर पेपर देतं, कोण रेग्युलर लेक्चर करतं. सरच्या लक्षात राहतं का नाही की काही म्हटलं तर दिलाय सर्वांनी? ओके, ठीक आहे. जर कोणी पेपर वगैरे देत नसेल तर कृपया करून पेपर द्या. वीकली पेपर हे तुमच्या पूर्ण वीक मध्ये काय अभ्यास करताय याच्यासाठी रिव्हिजन खूप खूप इम्पॉर्टंट आहे. मग पेपर इझी आहे का, पेपर डिफिकल्ट आहे का, डझंट मॅटर. तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये, राईट. पेपर बोर्डाचा इझीच असणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपले डिफिकल्ट पेपर येणार आहेत, ते पण येतील, नो प्रॉब्लेम. डिफिकल्ट एवढी येतील की सांगायची गरज नाही तुम्हाला, राईट. बट केव्हा इझी असेल केव्हा डिफिकल्ट असेल, नो प्रॉब्लेम, लक्षात घ्या. परत एकदा सांगतो मी, जो काही आपल्या फर्स्ट बॅचचा रिझल्ट आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्याकडून एक्सपेक्टेशन खूप वाढलेले आहेत, एवढं लक्षात ठेवा, राईट. सो एक्सपेक्टेशन हे कोणाकडून नाहीये, तुम्ही स्वतःकडून ठेवायचे. तुम्हाला कोणाला दुसऱ्यासाठी मार्क घ्यायचे नाहीये, तुम्ही स्वतःला प्रूव्ह करून दाखवण्यासाठी हे आहे. कोणाच्या म्हणण्यानुसार कोणाच्या याच्यानुसार अभ्यास नका करू. जस्ट प्रॉमिस युअर सेल्फ. पहा, लक्ष द्या. म्हणजे हे आता जस्ट विषय निघाला तर सांगतो मी, म्हणजे दिस इज अ करिअर बिल्डिंग इयर्स आहे ते तुमचे, लक्षात घ्या. 10th असेल, 11th असेल, 12th असेल, खूप मॅटर करतात आयुष्यामध्ये तुम्ही त्या वयामध्ये काय केलात, लक्षात घ्या. त्यामुळे मी काय करायला पाहिजे असं म्हणजे सांगायची गरज नाही असं वाटतंय, राईट. एव्हरीवन पहा, लक्ष द्या. असंख्य अडचणी आहेत, मी परत परत म्हणतो, अडचणी रेक्टिफाय आपल्याला करायचं नाहीये. माझा हा 4th सेटअप आहे. तुम्हाला जर बोर्डामध्ये बॅकअप कळत असेल, माझा शनिवार आणि रविवार पूर्णपणे याच्यामध्ये जातोय, राईट. काल तुमच्या पेपरमध्ये सुद्धा मी काही जणांना आन्सर करू शकलो नाही त्याच्यामध्ये. त्याच पद्धतीने तुम्हाला माहिती आहे भरपूर अडचणी येत आहेत ऑनलाईन लेक्चरसाठी. समजा नेट प्रॉब्लेम आहे, नेटवर्क आहे, मोबाईल अवेलेबल नाहीये, काहीतरी आहे, काहीतरी आहे, असंख्य अडचण आहेत. ओके, बट जस्ट लक्षात ठेवा, त्या अडचणी तुम्हाला आयुष्यभर नसाव्यात यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे. ओके. सो मला वाटतं इनफ आहे. आणि मला अजून एक गोष्ट सांगायचं, बऱ्याच जणांनी मला वाटतंय आपल्या स्टुडंटचे इंटरव्ह्यू पाहिलेले आहेत, त्यामध्ये त्यांनी जसे की मेन्शन केलंय पिअर्सन किंवा एमटीजी, ज्या पद्धतीने सांगितलं होतं मी. बऱ्याच जणांना प्रश्न आहे की बोर्डासाठी पिअर्सन गरजेचं आहे का, राईट. क्लिअर कट सांगतोय मी, तुमच्या बोर्डाच्या एक्झामसाठी पिअर्सन गरजेचं नाहीये. जस्ट तुम्ही जर टेक्स्ट बुक, डायजेस्ट मधले डायजेस्ट मधले ते ब्ल्यू प्रॉब्लेम आणि बुक मधले सॉल्व प्रॉब्लेम, मग सर तुम्ही पिअर्सन का सांगितलं किंवा त्यांच्याकडून का सोडून घेतलं किंवा त्यांचे डाऊट का सांगितलात, राईट. लक्षात घ्या, तुमचे बोर्डाचे मराठीचे मार्क किती मॅटर करतील मला माहित नाही, पण बोर्डामध्ये मॅथ आणि सायन्सचे मार्क, राईट, म्हणजे याचा अंदाज असेल तुम्हाला. ओके, ठीक आहे. कशाला रे, पण कशाला पाहायचंय 1-2 तास तरी कशाला पाहायचं, आता नाही आपलं हे. जस्ट डेडिकेटेड फोकस असलं पाहिजे, लक्षात घ्या, राईट. ओके, सो लेट स्टार्ट द लेक्चर. लेक्चर मध्ये पहिल्यांदा जे क्वेश्चन मध्ये तुम्हाला जे डाऊट आहेत, राईट. क्वेश्चन मध्ये जे डाऊट आहेत तुम्हाला
क्वेश्चन पेपर मध्ये ते टाकायचे. I think there was some mistake or correction, लक्षात घ्या. बट त्या टाइमला आपण रेक्टिफाय करू शकत नाही, एखाद्या वेळेस होतं पेपर काढण्यामध्ये भरपूर. ओके, आय नो, लक्षात आहे मला. परत एकदा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 11, 14 and 20. Okay, we will start from the question number 11. What is the question number 11? From the figure given below, the length of PQ and PR are. What is the problem? It is a very simple question. You have to use a 30-60 degree. There are just another thing to use powder. चला, क्वेश्चन नंबर 11 जर कोणाला डाऊट असेल तर क्वेश्चन नंबर 11 मध्ये काय करायचं पहा, लक्षात घ्या. जरासं इथे प्रॉब्लेम आला तोपर्यंत सांगतो असंच. ते क्वेश्चन नंबर 11 मध्ये आपल्याला माहिती आहे की 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल होतोय. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे आपल्याला माहिती आहे. कसे माहिती आहे अशा प्रकारचे सॉल्व्ह करायचं? हायपोटेन्यूज इज गिवन 16 सेंटीमीटर. So we know that the opposite side of a 60 degree angle is √3/2 times, and opposite angle, opposite side of 30 degree angle is, just a minute, ओके, ठीक आहे. सो याच्यामध्ये लक्षात द्या की हे 60 सेंटीमीटर, हे 60 डिग्री आहे, हे 30 डिग्री आहे, हे 90 डिग्री आहे. So opposite of 60 degree will be √3/2 times hypotenuse, and opposite to 30 degree is half of hypotenuse. Is it clear? एकदम सिंपल क्वेश्चन आहे. आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना असे डाऊट नसायला पाहिजे. ठीक आहे, बट नो प्रॉब्लेम. देन क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 काय आहे पहा. If the length of hypotenuse of an isosceles right angle triangle is 10 cm, then length of equal side. Again, repeated question आहे वाटतं मला. theory exam मध्ये हा क्वेश्चन होता. Isosceles right angle triangle. If this is x, this is x, right? And hypotenuse is given by 10. So x square plus x square is equal to, by hypotenuse theorem, 10 square, that is 2x square is equal to 100. X square is equal to 50, or we can say that x is equal to √50, or it can be written as 25 into 2 or 5√2. Is it clear? Question number 14. Again simple question होता. याला पाहिजे होता x square plus x square 10 square, right? Okay. Question number 16. Okay, we will see the question number 16. Question number 16. The figure gives which of the following relationship is correct, right? The triangle is given as A, B, C. M, P, Q, R, N. Right? So correct relationship म्हटलेला आहे आपल्याला. करेक्ट रिलेशनशिप काय सांगायचं पहा. हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. वन बाय वन या अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला ऑप्शन चेक करावे लागतील. P square is equal to QR not, I think geometrical ही आहे का. The altitude drawn to the hypotenuse is equal to P square is equal to Q into R. Right?
बघा करेक्ट आहे का? राईट. याचा आन्सर काय दिलंय? याचा आन्सर काय दिलंय? मला नाही माहिती आन्सर चुकीचं आलंय का काही. पहिलेच ऑप्शन करेक्ट आलं म्हणून मी दुसरं बघितलं नाही. चेक करूया आपण. परत काय येतंय? दुसरं ऑप्शन काय दिलंय? एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू क्यू स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. नो 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 नो, इट विल बी रॉंग. ऑप्शन ए के आहे आन्सर, म्हणून तेच करेक्ट आहे. लक्षात घ्या, काही जणांना वाटतंय ऑप्शन बी येऊ शकतं, एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू क्यू स्क्वेअर बट आर स्क्वेअर. First of all, write the equation by fidgeting in the triangle AB square. AB square plus BC square. AB square plus BC square is equal to, what should I write? AB square plus BC square. AC square, right? ओके. AC square, AB square काय आहे? चला पटकन क्लिअर करून घेऊया. AB square म्हणजे n square आहे, BC square म्हणजे n square आहे, आणि AC किती आहे सांगा मला. AC किती आहे? व्हॉट इज AC? AC आहे Q प्लस R. सो यू शुड राईट Q प्लस R ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर असा येतो का? याला एक्सपोन असं करायचं असतं का? त्याला Q स्क्वेअर प्लस R स्क्वेअर करणार का तुम्ही? लक्षात आली का मिस्टेक कुठे झाली तुमची? मिस्टेक महत्वाची आहे, राईट. चला त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 20. What is the question number 20? If the length of diagonal of the square is 16, then its perimeter will be, okay, length of diagonal of a square is 16 centimeter diagonal आहे, 16 centimeter length आहे. ओके. तर पेरिमीटर विचारलंय. पेरिमीटर 4 इंटू साइड असणार. जर साइड परत जर तुम्ही x घेतला आणि हे पण x घेतला, राईट, तर हे किती येणार सांगा मला. साइड x ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे? 8√2, राईट. नाही रे, हे बघा ना, हे कळत नाही का तुम्हाला? एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस हे एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर फक्त 16 चा स्क्वेअर म्हणा, म्हणजे 16 चा स्क्वेअर लिहायचे 256. आणि त्याच्यानंतर 128 चा रूट घ्या, 120 चा 8 परत 16 ने भाग जाईल, बरोबर आहे. कितीचा भाग जाणार? किंवा 64 गुणिले 2 लिहा आणि मग 8√2. किंवा लक्षात ठेवू शकता तुम्ही, राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर दोन साइड सारख्या असतील तर याची जी हाईट आहे त्याला डिवाइडेड बाय 2 आणि √2 करायचं. म्हणून ही जर साइड जर 8√2 आली तर 4 × 8√2 दॅट इज 32√2 will be perimeter. 32√2 will be perimeter, right? Is there an answer? क्लियर आहे का? ओके. यायला पाहिजे होतं आपण कसं. सोपा आहे पेपर म्हणतायत मला. आउट ऑफ बघू द्या किती जणांना पडले. सोपा आहे पेपर म्हणणारे.
ओके, आउट ऑफ आहेत आहेत, छान. ओके, मला किती फोन केलो रे आणि आन्सर चुकीचे आहेत काही की नाही, काही की नाही, मला वाटलं खरंच काहीतरी चुकीचे आहेत आन्सर. हा, राईट. पेरिमीटर काढायची स्टेप. अरे पेरिमीटरचा फॉर्म्युला रे, पेरिमीटर ऑल साइडची बेरीज असते ना, 1 2 3 4. सो 4 इंटू साइड असतो स्क्वेअरच्या याचा, राईट. अगेन झाले वाटते मला, आय थिंक डाऊट आपण आज घ्यायला पाहिजे. नाही, बऱ्याच जणांना वाटतंय की 11चं बी आणि सी दोन्ही येते का, पहा लक्षात घ्या, ते पण क्लिअर करून घेतो. 11चं रिस्पेक्टिव्हली विचारलंय, पहिली काय विचारलंय लक्षात घ्या, की अपोजिट टू 11व्याचं, हे पण सांगायला पाहिजे का. आधी काय विचारलंय पहा, असा ट्रायंगल मध्ये ट्रायंगल घेतला होता आय थिंक आपण, टी क्यू जर आर जर असेल, आधी बघा कोणाच्या बाजूचे विचारलंय साईड, आधी विचारलंय आपल्याला टी क्यू, दॅट इज अपोजिट टू 60. अपोजिट टू 60 म्हणजे काय येणार आहे, 8√3 येणार, राईट. आणि त्याच्यानंतर 8 सेंटीमीटर, दोन्ही ऑप्शन येणार नाहीत. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पेपर. चला बस करा आता, किती एवढे डाऊट असतात का रे, असले सिंपल सिंपल डाऊट. If the length of diagonal of rhombus are 12 centimeter and 16 length, what is the length of each side? परत लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ रोम्बस आपल्याला या प्रॉपर्टी माहिती पाहिजे. स्क्वेअरची पेरिमीटर, रोम्बसचे डायगोनल कसे असतात, ते पूर्ण 12 आहे आणि पूर्ण 16 आहे. डायगोनल ऑफ रोम्बस काय प्रॉपर्टी सांगा, रोम्बसची प्रॉपर्टी, रोम्बसची प्रॉपर्टी राईट. बायसेक्ट मॅसेज कर मला आदेश व्हॉट्सअप वर नंतर, ठीक आहे. तो डायगोनल बायसेक्ट करतात म्हणजे 6 येणार, हे 8 येणार, हे किती येणार मग, राईट. ते बायसेक्ट करतात म्हणजे हे टोटल 12 सेंटीमीटर आहे, म्हणजे हे अर्ध 6 सेंटीमीटर असायला पाहिजे. हे टोटल 16 सेंटीमीटर आहे, म्हणजे हे अर्ध 8 सेंटीमीटर, आणि हे परपेंडिक्युलर अँगल आहे. therefore the hypotenuse square is equal to sum of side square by PGT. क्वेश्चन नंबर 12. काय क्वेश्चन विचारता रे, काय क्वेश्चन विचारता. The length of the longest segment which can be drawn in the rectangle of the length 18 centimeter and the breadth. अरे 80 पहा, लक्ष द्या. पेपर तर सोपा होता मला, क्वेश्चन तर सर्वच विचारायला. हा, रेक्टँगल आहे आणि रेक्टँगल मध्ये ही लेंथ 84 आहे, ब्रेथ 13 आहे. तर लॉंगेस्ट सेगमेंट ही डायगोनल असते, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्याला रट्टा मार नॉलेज नकोय, इथे विचार करता आला पाहिजे. लॉंगेस्ट सेगमेंट म्हणजे डायग्राम मध्ये डायगोनल असते, राईट. हे जर तुम्हाला डायगोनल काढा म्हटलं असतं तर लगेच काढले असते. ओके, लॉंगेस्ट सेगमेंट म्हणजे डायगोनल आहे. ओके, ऑल क्लियर. कॅन वी स्टार्ट द लेक्चर नाउ. अरे सिंपल क्वेश्चन आहे, काही क्वेश्चन नका विचारू. काही विचारता म्हणजे काही सांगतो, म्हणजे काही विचारता का, एखादी दोन काही जण. हा, जर तसले क्वेश्चन येत नसतील तर मी सरळ सांगतो बघा, की तुम्ही अभ्यास एक तर नीट करत नाही ना, तर मला शिकवता येत नाही. दोन्हीपैकी एक बरोबर आहे. कोणतं ठरवायचं ते तुम्ही ठरवून घ्या, मला फरक नाही पडत, राईट. ओके चलो.
सो स्टार्टिंग द कुठेपर्यंत बीट चालू होतं आपलं. आय थिंक त्यांनी सॉल्व्ह करायचं, त्यांनी स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह केले असतील. जे मोकळे झाले आपल्याला मेथड नाही म्हणून त्यांचं पण हार्दिक अभिनंदन. राईट. ओके. सो वी आर स्टार्टिंग नाव द next method, that is a formula for solving quadratic equation. Formula for solving quadratic equation. Right. So formula for quadratic equation is, आपल्याला आधी माहिती आहे की इक्वेशनचं जे जनरल फॉर्म आहे किंवा जे स्टँडर्ड फॉर्म म्हणतो आपण इक्वेशनचं, ते कोणतं फॉर्म आहे? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. लक्षात द्यायचं या फॉर्म्युलावर बरंच काय अवलंबून आहे तुझं. राईट. जर अशा प्रकारचा जर फॉर्म इक्वेशन आपल्याला दिलेलं असेल याच्यामध्ये, तर यामध्ये सॉल्व करताना पहा, लक्षात घ्या काय स्वप्न तुझं, डिस्टर्ब नका करू आता. राईट. ओके. सो ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 अशा जनरल फॉर्म जर असेल याच्यामध्ये, तर बाय फॉर्म्युला मेथड वी हॅव टू फाइंड द क्वाड्रॅटिक रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स म्हणजे आपल्याला माहिती आहे, आता समजा दोन रूट येत आहेत आणि त्या रूटला आपण सपोज करणार आहोत अल्फा अँड बीटा, म्हणजे एक लेटर वापरलेत आपण, अल्फा आणि बीटा हे दुसरं काहीच नाहीये. काय म्हणायचं स्वप्नील तुला? का म्हणजे काय अडचण आहे का काही तुला? बाहेर जायचंय? राईट. तर पहा, लक्षात घ्या की अशा प्रकारे जर रूट जर आपण कन्सिडर केले अल्फा आणि बीटा, तर हे रूट या इक्वेशन साठी बाय फॉर्म्युला मेथड लिहितात. काय फॉर्म्युला? मायनस बी प्लस 4 मायनस रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, मायनस बी प्लस 4 मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. राईट. ए म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट, बी म्हणजे एक्स चा कोएफिशियंट आणि सी म्हणजे कॉन्स्टंट. मग इथे प्लस 4 मायनस का लिहिले मी? की दोन रूट असतात. अल्फाला जर मी असा घेतला रूट प्लस वाला, तर बीटाला काय घेणार मी? बीटा वाला दुसरा रूट असणार जो की काय आहे मग मायनस के. इथे पण काय घेणार? इथे प्लस वाला घेतला, मग इथे काय घेणार मी? मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. राइट डाउन द फॉर्म्युला. लिहून टाका. फॉर्म्युला मेथड फॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन. फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. ही मेथड तुम्हाला पुढे वापरावी लागू शकते. ही मेथड तुम्हाला पुढे वापरावी लागू शकते. आणि या मेथड मधलं मला वाटते आय थिंक एकही प्रॉब्लेम त्याने कधी केला नाही, जर मी करत असेल तर. राईट.
जरा राईट. ओके. तर पहा लक्षात घ्या याच्यामध्ये तुमचा ऍडव्हान्स पार्ट परत सिलेबसला काढलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त आता लक्षात ठेवायचं का की अल्फा इज इक्वल टू आणि बीटा इज इक्वल टू अल्फा आणि बीटा हे रूट आहेत या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. तर अशा क्वाड्रॅटिक इक्वेशनचे मी रूट काय सांगणार? मायनस बी प्लस और मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. लक्षात झालं? तर हे जे बी स्क्वेअर मायनस 4ac जे आहे रूट मध्ये पहा बी स्क्वेअर मायनस 4ac याला डिस्क्रिमिनंट म्हणतात. याला काय म्हणायचं आपण? डिस्क्रिमिनंट. राईट. डिस्क्रिमिनंट. ठीक आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की बी स्क्वेअर मायनस 4ac हे डिस्क्रिमिनंट कशासाठी उपयोगाचं आहे? याच्यावरती आपल्या रूट ऑफ नेचर लक्षात. नेचर ऑफ रूट म्हणजे रूटचं नेचर म्हणजे काय लक्षात घ्या. समजा एक एक्झाम्पल घेऊया आपण. रॅशनल मध्ये रूट 5 रूट 7 असे नंबर तुम्ही पाहिले असतील. राईट. बट मायनस रूट 7 पॉसिबल आहे का? रूट मध्ये मायनस 7 रूट मध्ये मायनस 7 पॉसिबल आहे का? राईट. इट इज नॉट रियल नंबर. हा रियल नंबर असं नसतं. रूट मध्ये निगेटिव्ह नंबर नसतो. बरोबर आहे. मग आपण पहा लक्षात घ्या की लक्षात घ्या आता पहा ही जी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आहे त्याला असं लिहितात. काय लिहिणार आहे मी? त्याला रीड कसं करायचं? डेल्टा. दिस इज डेल्टा. या डिस्क्रिमिनंट म्हणतात आणि साइन कोणता आहे? डेल्टाचा साइन आहे. राईट. मग पहा आता तुम्हाला लॉजिकली करेक्ट असलं पाहिजे. इफ काय होईल सांगा बरं मला. आपण 3 केसेस पाहूया. ग्रेटर दॅन 0, डेल्टा लेस दॅन 0 and डेल्टा इज इक्वल टू 0. या 3 केस पॉसिबल आहेत. याच्या व्यतिरिक्त तरी काही पॉसिबल नाहीये. याच्या व्यतिरिक्त तरी काही पॉसिबल नाही. एकतर डेल्टा ग्रेटर दॅन 0 असू शकतो, लेस दॅन 0 शकतो किंवा इक्वल टू 0 असू शकतो. बरोबर आहे. मग आपल्याला एवढं कळलं का? पहा लक्ष द्या. डेल्टा जर लेस दॅन 0 असेल किंवा मी हे लिहितो डेल्टा इज इक्वल टू 0. डेल्टा जर लेस दॅन 0 असेल म्हणजे रूट मध्ये निगेटिव्ह संख्या आली का पॉझिटिव्ह सांगा? रूट मध्ये कशी संख्या आली? रूट मध्ये कशी संख्या आली? राईट. जर डेल्टा आपला लेस दॅन 0 असेल, समजा लेस दॅन 0 म्हणजे -4 -5 म्हणजे याची व्हॅल्यू निगेटिव्ह आली. देअरफॉर इफ डेल्टा इज लेस दॅन 0 रूट्स आर नॉट रियल. आपले रूट हे खरोखरीचे नाहीयेत, कसले रूट आहेत? ओम शांत बस जरा. रेकॉर्डेड व्हिडिओ ज्यांनी रोल नंबर दिलेला आहे, तुझा रोल नंबर काय आहे, तू नाव कसं टाकायचं, तुला लेक्चर मध्ये जॉइन कसं करायचं माहिती नाहीये का? नवीन आहेस का? राईट. तुझा रोल नंबर नाहीये इथे, तुझं पूर्ण नाव नाहीये इथे. ओके. नवीन आहेस. ओके ठीक आहे. केव्हापासून क्लास करतोय? नंतर हे कर मग. एवढं फार रेकॉर्डेड व्हिडिओ. ओके नो प्रॉब्लेम. तर मला मेसेज कर नंतर माझ्या नंबरवरती. ठीक आहे. ओके. सो रूट आर नॉट रियल. कोणी नवीन आलेत का? जर नवीन विद्यार्थी जर आले असतील मला वाटतं एवढा उशिरा. ठीक आहे. बट आताही काही प्रॉब्लेम नाही. त्यांना आधीचे लेक्चर पाहिजे असतील तर मेसेज करा, पाहूया. आणि नवीन आले असतील तर आता याच्या पुढे लाईव्ह लेक्चर कंटिन्यू करा. ठीक आहे. एव्हरीवन नवीन असतील किंवा जुने असतील. ठीक आहे. So root are not real. Delta is less than 0. But
समजा रूट जर डेल्टा जर 0 असेल तर काय होईल? डेल्टा जर 0 असेल तर काय होईल? ही व्हॅल्यू 0 येईल, म्हणजे मला +0 किंवा -0 म्हणजे हे पूर्ण 0 झालं. मग तिथे किती रूट येतील सांगा बरं मला. हे प्लस पण घ्यायचं नाही, मायनस पण घ्यायचं नाही. हे पूर्ण व्हॅल्यू काय झाली? हे पूर्ण व्हॅल्यू काय झाले? राईट, इक्वल टू 0. ही पूर्ण व्हॅल्यू जर इक्वल टू 0 असेल तर तिथे आपल्याला रिअल रूट भेटतील. रिअल रूट भेटतील, पण ते कसे असतील? इक्वल असतील. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल हे जर एवढं जर 5 आलं, 5 + 0, 5 + 0 म्हणजे पण 5, 5 - 0 म्हणजे पण 5, म्हणजे दोन्ही रूट आपल्याला काय भेटतील? सेम भेटतील. क्लियर आहे? when delta is equal to 0, real and equal root, real and दिसत नाहीये, real and equal root, राईट. आणि डेल्टा ग्रेटर दॅन जर 0 असेल तर ते सुद्धा रिअल असतात आणि अनइक्वल रूट असतात. मग आपण 3 कॅटेगरी पाहिलेले आहेत. हे ब्रेकडाऊन सांगितले तुम्हाला, याची काही गरज नव्हती, तरी पण तुम्हाला लक्षात राहायला सोपं जाईल म्हणून सांगितलंय. काय आहे? काय आहे? जेव्हा डेल्टा लक्षात राहायचे, लक्षात आणि रट्टा मला माहिती आहे डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये, राईट. जेव्हा डेल्टा इज इक्वल टू 0 आहे तेव्हा रूट रिअल आणि इक्वल आहे. जेव्हा डेल्टा ग्रेटर दॅन 0 आहे तेव्हा रूट रिअल अँड अनइक्वल आहे. आणि जेव्हा डेल्टा लेस दॅन 0 आहे तेव्हा रूट आर नॉट रिअल. किंवा तिथे म्हणतात की देयर इज नो सोल्युशन फॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन. इज इट क्लिअर? पॉइंट क्लिअर आहे का? राईट. हा, थोडस आउट ऑफ बोर्ड जाते कारण फर्स्ट टाइम लेक्चर घेतो इथे, पण थोडस इकडे शिफ्ट करतो मी याच्या पुढे. फक्त मी सांगतो तसं लिहा. आता नेक्स्ट लिहा नेचर ऑफ रूट. या हेडिंग टाका नेचर ऑफ रूट. याला डिस्क्रिमिनंट किंवा डेल्टा का म्हणतोय आपण? कारण नेचर ऑफ रूट या डेल्टा वरून ठरतं. कोणावरून ठरलं नेचर ऑफ रूट? या डेल्टा वरून. माझी हेडिंग टाका नेचर ऑफ रूट. नेचर ऑफ रूट. नेचर ऑफ रूट. पहिल्यांदा लिहा in quadratic equation x square plus bx plus c. In quadratic equation x square plus bx plus c. Nature of root. Nature of root. रिपीट करतोय. In quadratic equation ax square plus bx plus c. Ax square plus bx plus c is equal to 0. Is equal to 0. Nature of root depends upon. Nature of roots depends upon. Nature of roots depends upon. B square minus 4ac. B square minus 4ac. B square minus 4ac.
नेक्स्ट लाइन ला लिया this value this value b square minus 4ac this value b square minus 4ac this value b square minus 4ac called as discriminant discriminant called as discriminant माझा आवाज क्लियर आहे यार व्हिडिओ पण क्लियर आहे is called as discriminant and it is denoted by and it is denoted by काम परत एकदा रिपीट करतोय in quadratic equation ax square plus bx plus c nature of roots depends on b square minus 4ac next line this value b square minus 4ac is called as discriminant is called as discriminant and denoted by delta and denoted by delta delta कसा काढायचा ट्रायंगल स्मॉल त्याला डेल्टा म्हणतात ग्रीक लेटर आहे हे जसं अल्फा बीटा गॅमा डेल्टा these are Greek letter right okay जर अजून एक महत्त्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचं तुम्हाला आता मला हे का केलं हे कळलं नाही हेच प्रॉब्लेम होतोय आता मॅथला जे शिकवलं म्हणजे सिलेबसच्या बाहेरचं काढले अर्ध अर्ध काढलं नाही शिकवायला पण खूप त्रास होणार आहे ऍक्च्युली आहे ठीक आहे लक्ष द्या की अल्फा आणि बीटाचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे कसं करायचं राईट पण जर तुम्हाला अल्फा आणि बीटा दिले आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा म्हटलं पहा रिव्हर्स प्रश्न झालेला आहे आपला आधी काय दिलं होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं होतं त्याचे रूट्स काढा पण मला एका इक्वेशनचे रूट्स माहिती आहे एका इक्वेशनचे रूट्स माहिती आहे तर त्याच्यापासून क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार करायचं याच्यासाठी पहा की इथे x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0 असं क्वाड्रॅटिक इक्वेशन येतं पहा क्वाड्रॅटिक इक्वेशन whose roots are लिहा चला माझ्यासोबत लिहा स्टार्ट करून लिहा the quadratic equation whose roots are whose roots are alpha comma beta alpha comma beta is असं इक्वेशन लिहायचं
is x square minus alpha plus beta x plus alpha beta is equal to 0. आता तिथे पुढे एक्स्ट्रा करा स्टार करून, तुम्हाला बोर्डाला पण अभ्यास करताना सोपं जावं त्याच्यावर थोडासा सेपरेट करायचा प्रयत्न करतोय, पण हे खूप अवघड आहे ऍक्च्युली. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस सी बाय ए, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू बी बाय ए. दोन रिलेशन आहे. अल्फा आणि बीटा जर रूट असतील तर या दोघांमध्ये रिलेशन आहे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस सी बाय ए, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू बी बाय ए. या चॅप्टर मध्ये हे एक असा पॉइंट होता ज्याच्यावर हार्ड्स क्वेश्चन विचारले जाऊ शकत होते, पण सध्या तरी हा पार्ट सिलेबसला नाही असं सांगण्यात आलेलं आहे. राईट, याच्यामध्ये भरपूर डिफिकल्ट क्वेश्चन सॉल्व्ह केले होते. राईट, राईट. सो अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस सी बाय ए, अल्फा इंटू बीटा बी बाय ए. सी ए काय माहिती आहे सर्वांना? ए इज अ कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर. हे एबीसी म्हणजे जनरली या इक्वेशन सोबत वापरलेलं असतं आपण. राईट, जिथेपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? अभिषेक मला मेसेज कर नंतर. जिथेपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? तर आता पहा, लक्षात घ्या आपण काय पाहतोय, फॉर्म्युला मेथड फॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आपण पाहिलं दोन रूट असतात, त्यांना असं समजलं की बाबा अल्फा आणि बीटा हे रूट्स आहेत. राईट, सो इफ वी हॅव टू फाइंड द अल्फा अँड बीटा, then we will first step write the equation in the standard form. We will write the equation in the standard form or its general form. Second step, we will write the value of a, b and c. Right, within the value of a, b, c compare करायचंय, write करायचंय. Third step, we will write the formula for quadratic equation. कोणता फॉर्म्युला आहे रूटचा? चला आठवते का बघा सर्वांना? कोणता फॉर्म्युला आहे? सर्वजण म्हणतील कोणता आहे फॉर्म्युला? बरोबर आहे, मायनस बी प्लस 4 मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. राईट, व्हेरी गुड. तर असा प्रकारे फॉर्म्युला आहे. जर मला त्याचे नेचर सांगायचं असेल रूटचं, तर मी कशावरून डिसाइड करणार ते नेचर ऑफ रूट्स? त्याला काय म्हणणार आपण? डिस्क्रिमिनंट म्हणणार किंवा डेल्टा म्हणणार. मग तीन त्याच्यावरती टाइप पडतील. इफ डेल्टा इज इक्वल टू 0, रियल अँड इक्वल. डेल्टा ग्रेटर दॅन 0, रियल अँड अनइक्वल. and if delta is less than 0, there is no real solution or real root. Again, if alpha and beta are the roots of some quadratic equation, then we can find the value of we can find the quadratic equation using this formula. पेपर आपण एक्झाम्पल से क्लियर होईल. आणि हे इट इज एक्स्ट्रा गिवन ॲज अल्फा प्लस बीटा या दोघांची सम मायनस सी बाय ए असते आणि अल्फा इंटू बीटा बी बाय ए असते. त्याच्यावरती प्रॉब्लेम वेगवेगळ्या प्रकारे विचारले जाऊ शकतात. पाहूया आपण त्याच्यामध्ये. ओके, सो वी विल स्टार्ट द प्रॅक्टिस सेट 2.5. प्रॅक्टिस सेट 2.5.
चला तोंडी उत्तर आहेत. पहिली ऍक्टिव्हिटी सांगा फक्त आणि क्वेश्चन नंबर दुसरा होमवर्क असणार. तोंडी उत्तर आहेत पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये. पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये विचारलंय का आम्हाला, जर b² - 4ac ची व्हॅल्यू जर 5 असेल तर काय येणार आणि b² - 4ac ची व्हॅल्यू -5 असेल तर काय येणार विचारलं मला. दोन्ही उत्तर आहे. 5 म्हणजे ग्रेटर दॅन 0 आहे. 5 म्हणजे ग्रेटर दॅन काय आहे 0, पॉझिटिव्ह नंबर. सो त्याच्यासाठी काय येणार सांगा मला. 5 साठी येणार व्हेरी गुड रिअल अँड नॉट इक्वल. राईट, फक्त रिअल सांगायचं नाही. रिअल मध्ये 2, 0 असेल तर इक्वल आणि 0 नसेल तर अनइक्वल किंवा नॉट इक्वल लिहा तुमच्या मनावर. आणि यासाठी सांगा -5 डेल्टाची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, लेस दॅन 0, therefore not real root, no real root किंवा नॉट रिअल सोल्युशन. राईट, एकदम सिंपल आहे. बर, मग आता मला काय विचारलंय की सेकंड ऍक्टिव्हिटी पहा. आता इथे आपण याचा यूज करणार आहोत. सेकंड ऍक्टिव्हिटी इज गिवन ॲज क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचे मला. सम ऑफ रूट्स दिलेला आहे -7 आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स दिलेला आहे 5. तो क्वाड्रॅटिक इक्वेशन विचारला. पहिल्यांदा लक्षात घ्या, सम ऑफ रूट्स. लेट सपोज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर अल्फा अँड बीटा. मी काय सपोज केलं, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट काय आहेत अल्फा आणि बीटा. तर सम ऑफ रूट्स म्हणजे काय दिले सांगा मला. सम ऑफ रूट्स म्हणजे कशाची व्हॅल्यू आहे. जर अल्फा आणि बीटा जर रूट्स असतील तर सम ऑफ रूट्स म्हणजेच अल्फा प्लस बीटा दिलेला आहे मला -7. राईट, क्लिअर आहे का सांगा मला. हा पॉइंट क्लिअर आहे का. इकडे जायचं नाही आपल्याला, इकडे जायचंच नाही. एकदम राईट, ओके, इथेपर्यंत क्लिअर आहे. देन प्रोडक्ट ऑफ रूट म्हणजे काय लिहायला पाहिजे. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन कोणाचं रूटचं. रूट कोण आहे अल्फा इंटू बीटा. When we know the value of alpha plus beta and alpha into beta, we can write the quadratic equation x² minus alpha plus beta. काय लिहायला पाहिजे सांगा. इथे काय लिहायला पाहिजे अल्फा प्लस बीटा. याच्यामध्ये काय लिहायला पाहिजे. व्हेरी गुड, याच्यामध्ये मी -7 लिहिलं. 5 जशाच तसं. इथलं मायनस वेगळं आहे आणि इथलं मायनस वेगळं आहे. मिस्टेक इथेच होतात. 100 आणि 90 मार्कामध्ये फरक असतो. एकही मार्क जर चढवायचा नसेल तर प्रिकॉशन प्रॅक्टिस मस्ट आहे. की इथे मायनसला मायनस, अल्फा प्लस बीटा -7 दिले जशाच तसं. एक्स ला एक्स लिहूया, अल्फा इंटू बीटा इथं प्लस आहे, अल्फा इंटू बीटा 5 आहे इज इक्वल टू 0. हे मायनस मायनस काय होईल रे इथे. मायनस मायनस काय होईल प्लस होईल. x² प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड इक्वेशन. क्लिअर आहे का. राईट, ओके, प्रत्येकाचा क्लिअर आहे. ओके चलो ठीक आहे. तर आज थांबूया इथे आपण. होमवर्क आहे क्वेश्चन नंबर 2. होमवर्क आहे क्वेश्चन नंबर 2. राईट, काय क्लिअर नाही वैभव. काय क्लिअर नाही. होमवर्क आहे क्वेश्चन नंबर 2. त्यांना काही डाऊट असतील ते थांबू शकतात, विचारू शकतात, बाकीचे जाऊ शकतात. राईट,
हाय एव्हरीवन, ज्यांना काही समजलं नसेल तर विचारा. उशीर आलास का वर्ग? कुठे मधून आलास का तू? मधून आलास का? ऍक्टिव्हिटी बुक आहे का? हा, मध्ये जर लेक्चर म्हणजे सोडून गेला तर कसं कळेल? म्हणजे तुम्हालाच समजायसारखा प्रश्न आहे की रे. जर समजा मी म्हणजे असं काय करू शकतो की तुम्हाला कळायला पाहिजे ना, की कसं समजू शकतो सांगा. राईट. ओके, ठीक आहे. जर रेकॉर्डिंग अवेलेबल असेल तर मी वाट लावतो, जर करता आली तर. ठीक आहे. यू कॅन सी दॅट वी विल टेक टुमॉरो अगेन प्रॉब्लेम. उद्या परत प्रॉब्लेम पाहिजे त्याच्यामध्ये घेऊया. सो प्रॅक्टिस सेट 2.5 मधला क्वेश्चन नंबर 2 आपल्याला रिपीट करायचं आहे. ठीक आहे.